माणसाची किंमत काय हो? एका कोंबडीच्या टांगावर आणि एका देशी बॉटलीवर आणि एका 500 रुपयावर तुम्ही मतदान निघता. हनुमान जयंतीच्या दिवशी मी सर्वांना आव्हान करतो, जोपर्यंत या देशातला नागरिक, वाक्य लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत या देशातला नागरिक पैसे घेऊन मतदान करतोय तोपर्यंत या देशातल्या कोणत्याच माणसाने विकासाची अपेक्षा करायची नाही. विठ्ठल विठ्ठल. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. तसाही हा महिना तुमच्यानी माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे महाराज. नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा याच महिन्यात आहे. नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा या महिन्यात आहे. प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव सुद्धा याच महिन्यात झाला. आणि मला असं वाटतं याच महिन्यामध्ये उद्या सकाळी माझ्या हनुमंतरायाचा जन्म उत्सव आहे. आणि त्या हनुमंतरायाच्या जन्म उत्सवानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. मी एक सांगू तुम्हाला, देवाचा उत्सव काही कारणाने तुमच्या आणि माझ्या हातातून रद्द झाला, देव नाराज होत नाही. देवाचा उत्सव नाही तुमच्या जीवनामध्ये घडला, नाही माझ्या जीवनामध्ये घडला तरी चालेल, पण मानवी देहाला जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाकडून साधूचा उत्सव घडला पाहिजेत. आणि ज्या साधूच्या दरबारात तुम्ही बसलेले आहात, ज्या हनुमंतरायाच्या दरबारात तुम्ही बसलेले आहात, त्या हनुमंतरायाचा अधिकार सांगत असताना नाथ बाबा एक ओवी खर्च करतात. किती गोड ओवी पहा. योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. हनुमंतराय कोणत्या योनीमध्ये जन्माला आले याचा विचार नका करू. हनुमंतरायाच्या योनीमध्ये जन्माला आली ती वानर योनी आहे. कोणती योनी आहे? वानर योनीमध्ये आहे. पण नाथ बाबा ज्या महात्म्याचं वर्णन करतात, योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट हो कोण आहे. वाल्मिक ऋषीनेही रामायण लिहिलेलं आहे आणि तुलसीदासांनी सुद्धा रामायण लिहिलेलं आहे. पण रामायणातले जेवढे काही तुम्ही पात्र पाहिले, रामायणातले जेवढे काही पात्र आहे, त्या पात्रामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र जर कोणतं असेल तर ते हनुमंतरायाचं आहे. कशाचं आहे? जेवणामध्ये किती सुगरण माय माऊली असू द्या महाराज, जेवणामध्ये भाजीमध्ये तुम्ही तेल किती टाकले याला महत्व नाहीये, जेवणामध्ये मसाला किती टाकला यालाही महत्व नाहीये, लसूण किती टाकला यालाही महत्व नाहीये, कांदा किती टाकला यालाही महत्व नाहीये, हळद किती टाकली यालाही महत्व नाहीये. भाजी खूप सुंदर बनवली आणि त्या भाजीमध्ये जर नमक मीठ नसेल तर त्या भाजीला किंमत नाहीये. तसं अख्खं रामायण वाचा तुम्ही, त्या रामायणामधून जर माझ्या हनुमंतराय वाचा केले तर रामायणाला किंमत नाहीये महाराज. ज्यावेळेस सीता शोधल्यानंतर प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध झालं, लक्ष देऊन ऐका बरं. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर रावण मरण पावलेला आहे. सगळी अयोध्या नगरी नटलेली आहे की आता प्रभू रामचंद्र परत अयोध्येला येणार आहेत. जसं राम राज्याभिषेकाच्या वेळेस अयोध्या नगरी नटली होती, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, प्रत्येक घरावर गुढी लावली होती. का? उद्या आमचा जगाचा मालक अयोध्येचा काय होणार आहे? राजा होणार आहे. सगळं झालं महाराज. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. काय घेतली? शपथ घेतली. अयोध्येचा राजा झालाय ना माझा राम. आणि मग आता मंत्रिमंडळ वाटायची वेळ आली. कोणाची वाटायची वेळ आली? मंत्रिमंडळ. आता ज्याने ज्याने जशी जशी सेवा केलेली होती त्या सेवेच्या पित्यार्थ प्रत्येकाला काही ना काहीतरी दान द्यायचं होतं. काय द्यायचं होतं? मग प्रभू रामचंद्राने बिभीषणाला लंका देऊन टाकली, वालीला जे द्यायचं ते देऊन टाकलं. सगळं काही झालेलं आहे. नल जामवंत जी जेवढे काही आहे त्यांच्या सर्वांचा सत्कार झाला. पण सर्वात मेन प्राणी, सगळ्यात मेन पात्र कोणाचं होतं? हनुमंतरायाचं होतं. कोणाचं होतं? हनुमंतरायाचं. सगळ्यांना दिलं ना. हनुमंतराय एका ठिकाणी बसलेले होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सीताई साहेब हा प्रभू रामचंद्राकडे गेल्या. प्रभू, या रामायणामध्ये या 14 वर्षामध्ये सर्वात
मोठं पात्र जर कोणाचं असेल प्रभू तर कोणाचं आहे? हनुमंतरायाचं आहे. अहो हनुमंतरायानंच माझं शोधन केलेलं आहे. तुकोबराय सांगतात ना, करोनी उड्डाण हो, करोनी हनुमंतरायासाठी खर्च केलाय. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी तया माझे नमस्कार वारंवार करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. ओ रामजी ओ मालक, मला शोधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर कोणी केलेलं आहे? हनुमंतरायाने केलंय. अहो लक्ष्मणाला ज्यावेळेस शक्ती लागलेली आहे त्यावेळेस लक्ष्मणाला ती जडीबुटी आणण्याचं काम कोणी केलेलं आहे? आई रावण मै रावण ज्यावेळेस लक्ष्मणजीच्या आणि प्रभू रामचंद्राच्या मागे लागले त्यावेळेस सुद्धा प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला वाचवण्याचं काम कोणी केलंय? हनुमंतरायाने केलंय. मग एवढं ज्याचं योगदान आहे, जो 15 वर्ष झाले तुमचं काम करतोय, रात्रंदिवस डोर टू डोर जाऊन तुमचं मतदान करतोय, आणि तुम्ही त्याला तिकीट न देता एका आयत उमेदवाराला तुम्ही तिकीट देता, हे चांगलं नाही, आम्ही त्याचं काम करणार. हे कोण म्हणतंय? सीताई साहेब कोणाला सांगतील ना? रामाला सांगतील. अहो रात्रंदिवस तुमच्यासाठी झटलाय ना तो माणूस, मग तुम्ही त्याच्या सेवेचा काहीतरी मोबदला दिला पाहिजे. हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राने हात जोडले, सीते माझ्यासोबत माझ्याजवळ फक्त एक प्राण आहे. किती आहे? एक प्राण आहे. असे मी हजारो प्राण जरी माझ्या हनुमंतरायासाठी दिले ना तरी मी हनुमंतरायाच्या उपकारातून ऋणी होऊ शकत नाहीये. जाऊ द्या, तुम्हाला तर काही कळतच नाही. कोण म्हणलं? सीताई साहेब. कोणाला म्हणली? बस एवढं जरी आजकालच्या रामायला कळलं तरी खूप झालं. म्हणजे सीताई साहेब सुद्धा रामाला म्हणत होती तुम्हाला काही कळत. मग आपल्या म्हणतात काही नवीन नाही ना, त्याच्यात काही विशेष नाहीये. सीताई साहेबांनी गळ्यामधला रत्न जडीत हार काढला. एका एका रत्नाची किंमत पृथ्वी तोला इतकी होती, आणि तो हार कोणाच्या ताब्यात द्याला? हनुमंतरायाच्या ताब्यात द्याला. हनुमंतरायाने तो हार घेतल्यानंतर काय केलं? मुझको कीर्ती ना वैभव ना यश चाहिए, मुझको कीर्ती ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, देख लो ना मेरे नगीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में.
पाहिलं सर्वश्रेष्ठ कार्य आहे. आणि तुकोबरायसारखा महात्मा कोणाचंही वर्णन कसं करल हो? अजिबात नाही. लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा तुकोबरायच्या कीर्तनाला येऊन बसल्यानंतर तुकोबरायच्या मुखातले उद्गारे मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव 4092 अभंग आहे गाथ्यामध्ये. किती अभंग आहे? 4092. कधी वाचले असेल तर माहीत असेल, पण नसल वाचले तर उद्यापासून सुरू करा वाचायला. 4092 अभंग आहे. सर्व अभंग वाचा महाराज. त्या एकाही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायने कोणाचं चुकीचं वर्णन केलेलं नाहीये महाराज. जगद्गुरु तुकोबरायचा सर्व गाथा वाचल्यानंतर प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येईल आपल्या. तुकोबराय गाढवाला गाढवच म्हणले, घोड्याला काय म्हणलेले? घोडा. तुकोबराय एक असे महात्मा होते, अहो ते काही आजकालच्या कीर्तनकारासारखे कीर्तनकार असतील का महाराज? ज्या तुकोबरायचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा होता. बर, छत्रपती शिवाजी महाराज काही एखाद्या तालुक्यापुरते राजे नव्हते, काही जिल्ह्यापुरते राजे नव्हते. महाराष्ट्राचे एकमेव राजे होते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज असताना महाराष्ट्र कोणाकडेच राजा म्हणून पाहत नव्हतं महाराज, फक्त छत्रपती शिवाजी महाराज. ही ताकद ज्या राजांची होती. आणि तो राजा ज्यांचा शिष्य असेल ते तुकोबराय होते. कोण होते? तुकोबराय. आणि तुकोबराय कोणाचंही वर्णन करतील. काय तुकोबरायला घेणं देणं होतं? अरे देवाला सुद्धा तुकोबराय धमकी देत होते. आमुची या भावे तुझा देव, हे आमुची या भावे तुझा देव, हे कवी का विसरून राहिलासी. ही तुकोबरायची भाषा आहे. देवाच्या दरबारात उभा असल्यानंतर, पांडुरंगाच्या समोर उभा असल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला तुकोबराय सांगतात, ए देवा, तुझं जे देवपण आहे ना, हे तुझ्यामुळं नाहीये, आमच्यामुळे. कोणामुळे? अबे देवा, तुझं काय वजन आहे बे? आम्ही तुझा प्रचार करतो म्हणून तो माणूस नाही, तुझ्यासारखा हलकट माणूस जिल्ह्यात नाही दुसरा कोणी. असं तुकोबराय सांगायचं. कोणाला? देवाला. अबे आम्ही तुझं वर्णन काय करतो? उदार तो हरी ऐसी कीर्ती चरा. आणि तसं जर पाहायला गेलं देवा तर तू एक नंबरचा चोट्टा आहे बे. चुरा चुरा कर माखन खाया, गौलनिकानंद कुवर कन्हैया. अरे 50 ग्रॅम लोण्यासाठी अर्धा तास तू कंबर हलवत होता बे गवळणी समोर. तरी आम्ही लोकांना सांगतो अखिल गुणनिधान, करुणा वरुणालय, रुक्मिणी प्राण संजीवन, जगदाधार, पंढरीश परमात्मा. तुझं चुकीचं वर्णन करतोय बे आम्ही. काही तुला असं वाटत असेल तू लय चांगल्या खानदानामध्ये जन्माला आलेला आहे. कोबरा देवाला सांगतात, अबे तुझ्या खानदानाचा जर विचार करायला गेलो तर तुझ्या मायबापाचाच तपास नाहीये. कोणी म्हणतं तू यशोदेचा आहे, कोणी म्हणतं तू देवकीचा आहे, कोणी म्हणतं तू नंदाचा आहे, कोणी म्हणतं तू वसुदेवाचा आहे. अबे नेमका मेळ काय? तरी आम्ही सांगतो की देवासारखा श्रेष्ठ जगात कोणीच नाही. हे बघ देवा, एक तर तू छोटा आहे. बरं, दिसायला एक नंबरचा काळा आहे बे तू. दिसायला कसा आहे? एक नंबरचा काळा आहे. तरी आम्ही कीर्तनातून लोकांना काय सांगतो? राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा, लोपलिया कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, पाहेलिया वेद लावी, पैसे जीवे. अबे तू दिसायला काळा असून सुद्धा आम्ही लोकांना सांगतो की तू एकदम दिसायला सुंदर आहे. मग देवा, हे जे सर्व जे काही चाललं ते कोणामुळं चाललं? आमच्यामुळं चाललं. देवाला जे धमकी देतात ते तुकोबराय कोणाचंही वर्णन करतील का हो? पहिलं तर विषय असा आहे, ज्या व्यक्तीचं वर्णन करायचं तो अधिकारी असावा लागतो. एक, ज्या व्यक्तीचं वर्णन करायचं तो कसा असावा लागतो? अधिकारी. जो वर्णन करणार आहे तोही अधिकारी असावा लागतो. 2, आणि वर्णविषय सुद्धा अधिकारी असावा लागतो. आता अशी पद्धत झालेली आहे, कोणी जर सप्त्यासाठी 10,000 रुपये दिले ना
की लोक लगेच सांगतात, महाराज हा माणूस आहे ना, हा माणूस आमच्या वडू बुद्रुकचा कर नाही. 25,000, 10,000 करणं कसं करणार तुम्ही? अजिबात नाहीये. मित्रानं मित्राचं वर्णन करणं यथार्थ वर्णन नाहीये. सासूनं जवायचं वर्णन, आता सासूबाई जवायचं वर्णन करते म्हणजे काही खरं वर्णन आहे का महाराज? तिची अपेक्षा नसती त्या बावळटाचं वर्णन करायची. पोरगी दिलेली ना. आमच्या गावाची एक मायमाऊली नेहमी मला भेटली की म्हणते, महाराज म्हणाव काय ग काकू, कधी मुंबईला गेलात माझ्या जवायला जाऊन भेट. दररोजच्या 2-2, 3-3 हजार लोकांना चहा पाचतोय तो. मी म्हणलं माय नेमकं अध्यक्ष आहे मुंबईचा का खासदार आहे? आता 2,500 लोकांना दररोज चहा म्हणजे काही सोपं आहे का? ठीक आहे 2-4 लोकांना ठीक आहे, 10 लोकांना ठीक आहे, 15 लोकांना ठीक आहे. नेमकं मागच्या महिन्यात माझं मुंबईला कीर्तन होतं. मी काकूला फोन केला, काकू ए काकू अगं कीर्तन आहे माझं, तू सांगितलं होतं जवाई बापूला भेटू नये, त्यांचा ॲड्रेस. काकूने मला ॲड्रेस पाठवल्यानंतर मी त्या ॲड्रेसवर गेल्यानंतर मला कळालं की मुंबईचे सगळ्यात चहामध्ये प्रसिद्ध असणारी हॉटेल, आणि त्या हॉटेलमध्ये हिचा जवाई वेटर होता. आणि तिथं दररोजचे कमीत कमी 4,000 लोक चहा पितात. आता सासूबाईनं जवायचं वर्णन करणं याला यथार्थ वर्णन करणं म्हणत नाहीये. अरे वर्णन तुमच्या दुश्मनाने करावं, आणि वर्णन तुमच्या दुश्मनाने तुमच्या पाठीमागं करावं, त्याला वर्णन म्हणतात. तुकोबरायचं जे वर्णन केलेलं आहे, अरे संभाजीराजांचं सगळं जग नाव घेतंय, संभाजीराजाचं तुम्ही आम्ही नाव घेतोय. काय विशेष आहे? तुमचं आणि माझं रक्त येते, तुम्ही त्यांचे माझे वंशज आहात. अरे आपण हिंदू लोकांनी छत्रपती संभाजीराजांना मानावं, आपण हिंदू लोकांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानावं, आपण हिंदू लोकांनी प्रभू रामचंद्राचं वर्णन करावं. यात काय नवले? त्या काळामध्ये माझ्या छत्रपतीचा विरोध करणारे लोक, त्या काळामध्ये माझ्या संभाजीराजांचा विरोध करणारे लोक, त्या लोकांना सुद्धा संभाजीराजांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तेवढाच आदर होता. एवढं सोन्यासारखं जीवन होतं महाराजा लोकांचं. संभाजी राजावर औरंगजेबाच्या क्रूर केलं, त्यानं भरपूर त्रास दिला, पण संभाजी राजाचं ऐश्वर्य पाहून, संभाजी राजाची क्रांती पाहून औरंगजेब बादशाह सुद्धा म्हणत होता, ए तुला सांग काय पाहिजे, मी तयार आहे. काय म्हणला होता औरंगजेब बादशाह? तुला माझी मुलगी देतो, तुला जवाई म्हणून करतो, तू फक्त एकदा मान की मी मुस्लिम आहे. काय नव्हतं करतायत महाराज? राजाही झाला असता, जवाई झाला असता, सगळं भेटलं असतं ना, पण नाही महाराज. गरम सळया संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातल्या. हो चरित्र कधी कधी वाचलं ना, अंगावर शहारे येतात महाराज. अंगावरची कातडी काढली होती. काय काढली होती? कातडी काढली होती. मी नारदाच्या गादीहून तुम्हाला सांगतो महाराज, मी व्यासपीठावरून तुम्हाला आव्हान करतो, संभाजी राजे ज्यावेळेस वैकुंठातून तुमच्याने माझ्याकडे पाहत असेल ना महाराज, तर नक्की संभाजीराजांच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असेल. ते सुद्धा विचार करत असेल, अरे ज्या लोकांसाठी आम्ही देहाचं बलिदान दिलंय, जे भगतसिंग, जे राजगुरू, जे सुखदेव वैकुंठातून तुमच्याने माझ्याकडे पाहत असाल, ते लोक रडत असेल तुमच्या मूर्खपणाकडे पाहून. अरे ज्यांच्यासाठी ज्या वयामध्ये लग्न करायचं, ज्या वयामध्ये संसार थाटायचा, त्या वया 22व्या आणि 23व्या वर्षी तुमच्याने माझ्यासाठी गळ्यामध्ये फास गुतवला. या लोकांनी काय नव्हतं करताय संभाजीराजांना. आणि ते संभाजीराजे ज्यावेळेस तुमच्याने माझ्याकडे पाहत असेल, आजकालच्या राजकारण्याकडे पाहत असेल, आजकालच्या राजकर्त्याकडे पाहत असेल, तर त्यांना सुद्धा वाटत असेल निश्चित आमचं बलिदान व्यर्थ गेलेलं आहे महाराज. काय गेलेलं आहे? मी दररोज कीर्तनातून सांगतोय. तुम्हाला काय सांगायचं महाराज? चांगला जर खिल्लारी बैल घ्यायला गेले, गाड्याचा बैल धरू आपण. कशाचा बैल धरू? इकडं गाडी खूप चांगली. गाड्याचा चांगला जर बैल घ्यायला गेले तर 25 लाख रुपये, 10 लाख रुपये, 5 लाख रुपये त्याची किंमत आहे. काही माणसापेक्षा बैल भाग्यवान आहे पुणे जिल्ह्यातले, की त्या 4 पायाच्या बैलाला सांभाळायला 10 माणसं आहे. काजू आहे त्या बैलाला, बदाम आहे. ते किती भाग्यवान बैल असतील, ते चुकून त्या येवणीमध्ये गेले. नाही तर काही माणसं 100 कोटीच्या असून त्यांना बदाम खाता येत नाही, त्यांना चहा पिता येत नाही, काजू खाता येत नाही. बैल सुद्धा म्हणत असेल, बेट्या माझ्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणीच नाही. अबे तू माणूस असून तुला काजू नाही, मी बैल असून मला काजू आहे. तू माणूस असून तुला टायमावर चहा नाही, तुला बायको असून जेवण टायमावर नाहीये. मी बैल असून मला बायको नसून टायमावर चहा आहे, पाणी आहे, चारा आहे. अहो काही माणसं गरमीन मेले. पुणे जिल्ह्यातले काही बैल पाहिले मी, त्यांचे गोठे पाहिले. बैलाच्या कोठ्याला एसी महाराज, बैलाच्या गोठ्याला एसी आहे. मग बैलाची किंमत 10 लाख रुपये.
सांगली जाफरी म्हैस घ्यायला जा 2 लाख रुपये किंमत आहे. गिर गाय घ्यायला जा 1.5 लाख रुपये किंमत आहे. कपिला गाय घ्यायला जा 2-4 लाख रुपये किंमत आहे. चांगलं इंग्लिश कुत्रा घ्यायला जा, त्या कुत्र्याची किंमत किती आहे? 50,000 रुपये. माणसाची किंमत काय हो? एका कोंबडीच्या टांगावर आणि एका देशी बॉटलीवर आणि एका 500 रुपयावर तुम्ही मतदान निघता. हनुमान जयंतीच्या दिवशी मी सर्वांना आव्हान करतो, जोपर्यंत या देशातला नागरिक, वाक्य लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत या देशातला नागरिक पैसे घेऊन मतदान करतोय तोपर्यंत या देशातल्या कोणत्याच माणसाने विकासाची अपेक्षा करायची नाही. विठ्ठल विठ्ठल. माणसाने निश्चित यथार्थ काही गोष्टीचं वर्णन केलं पाहिजे. ऐका, वर्णन करणारा जरी योग्य असेल पण ज्याचं वर्णन करायचं तो लायकीचं नाही ना. 10,000मध्ये कोणी लोक कोणालाही कर्ण करतात. कर्णासारखा दातृत्ववान मनुष्य जगात नव्हता महाराज. कोणी कर्णासारखा दातृत्ववान मनुष्य जगात नव्हता. महाभारतामध्ये गोड उदाहरण आहे. दुर्योधनाने आपल्या बायकोला आणण्यासाठी कर्णाला पाठवलं. सोन्याचा रथ तयार केला आणि दुर्योधनाच्या बायकोला आणण्यासाठी कर्ण गेलाय. पत्नीला रथात बसवलं, रथानं घेऊन येत असताना जंगली मार्ग लागल्यानंतर काही गोरगरीब कर्णाकडे गेले. कर्णा, तुझं नाव आम्ही ऐकून आहे, तुझ्यासारखा दानशूर, तुझ्यासारखा दातृत्ववान या जगामध्ये दुसरं कोणी नाहीये. गोरगरीब आहोत आम्ही, आमच्या लेकरांचे लग्न करायचे, खायला काही नाही, दुष्काळ आहे, काहीतरी दे. अंगावर जेवढं काही सोनं होतं तेवढं सगळं कर्णाने कोणाला देऊन टाकलं? त्या सेवकांना देऊन टाकलं. परत रथ सुरू झाला. 10-5 किलोमीटर गेल्यानंतर परत काही लोकांनी अडवलं. आता जेवढं जवळ होतं तेवढं तर देऊन टाकलं. लोक जर विनमुख गेले तर मला पाप लागल्याशिवाय राहणार. क्षणाचाही विचार न करता दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावर जेवढे काही दागिने होते तेवढे सगळे दागिने कर्णाने घेतले आणि त्या लोकांना देऊन टाकले. आता माया, खरं सांगा, तुम्हाला सोनं किती आवडतं हे मी कसं सांगू? ज्या दिवशी मी बाई होईल त्या दिवशीच मला कळलं. तसं कळणार? महिला मंडळीला एवढं सोनं आवडतं की तेवढं माणूस आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. ज्या दिवशी आपण बाया होऊ त्या दिवशी कळलं सोनं किती आवडतं. ऐका लक्ष देऊन. जसं हस्तिनापूरमध्ये रथ गेला, रथातून पत्नी खाली उतरली दुर्योधनाची, थय 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 करत. लाज नाही वाटत तुम्हाला? इथून सुरुवात केली. कळत नाही तुम्हाला कोणत्या माणसाला तुम्ही मला आणायला पाठवलं? अहो, पृथ्वी तुल्ल्यासारखे दागिने माझ्या अंगावर असताना सगळे दागिने काढून घेतले आणि त्या वनातल्या लोकांना देऊन टाकले. कळत नाही तुम्हाला? असं नाही तसं नाही. जाम अर्धा तास बोलत बसली. दुर्योधन फक्त मान हलवत होता. आणि सगळं झाल्यावर दुर्योधन म्हणला, बाई बरं झालं कमीत कमी तू तर घरी आली. काय म्हणला? एक काम बरं झालं की कमीत कमी तू तरी घरी आली. बरं झालं वनात तुला कोणी मागितलं नाही, नाही तर या बाबानं तुलाही धरलं असतं, देऊन टाकलं असतं. सोनं परत करू पण तू गेल्यानंतर दुसरी बायको मला भेटली. मग एवढा जो कर्ण दातृत्वाने 10,000 कोणालाही कर्ण करू नका. वर्णन करणारे माझे जगद्गुरु तुकोबराय आहे. तुकोबरायचं वर्णन काय करायचं? वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा, एरहाने वहावा भार माथा, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा. आणि ज्या व्यक्तीचं वर्णन करत आहे ते हनुमंतराय. कोण आहे? 9 विधा भक्तीमध्ये श्रवणम, कीर्तनम, विष्णुपाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम या 9 प्रकारच्या ज्या भक्ती आहे त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती जी आहे ती हनुमंतरायाने केली. मी बोलतोय असं नाही, तुकोबरायचं प्रमाण आहे. दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, दास्यत्व निकट हनुमंते पैकेले. दास्यत्व निकट हनुमंते पैकेले.
त्या महात्म्याचं वर्णन करत आहेत. ते हनुमंतराय आहे, सर्वश्रेष्ठ भक्त आहे, प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त आहे. आणि त्या हनुमंताचं वर्णन करत असताना तुकोबरायांचे शब्द आपल्या वाणीतून खर्च केले ते किती गोडे महाराज सांगतात. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, हनुमंता तुम्हा आलो रामदूता. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या हनुमंतरायाचं वर्णन तुकोबराय करतात. खरं सांगा, तुकोबराय सारखा महात्मा ज्यांनी जीवनभर नामस्मरण केलं, गोविंद असनी, गोविंद शेनी, गोविंद त्यामनी बैसला असे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेत असे. रात्रंदिवस त्या महात्म्याने देवाचं चिंतन केलंय. जो महात्मा रात्रंदिवस जागृती, स्वप्नी, सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये जो महात्मा देवाचं चिंतन करतोय, तो महात्मा हनुमंतरायासारख्या भक्त शिरोमणी बजरंग बलींना का शरण येत आहेत. त्यावेळेस खरं सांगू का महाराज, तुकोबरायासारखा महात्मा ज्या अर्थी बजरंग बली हनुमंतरायांना शरण येतात, याचं कारण भक्तामध्ये सर्वात श्रेष्ठ जर भक्त कोण असेल तर हनुमंतराय. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. प्रभू रामचंद्राचे सेवक, प्रभू रामचंद्राचे दूत हनुमंतराय होते. बरं, शरण जाण्याचं कारण काय? शरण केव्हा जावं लागतं? शरण जाण्याचं कारण काय? शरण केव्हा येतो मनुष्य? मनुष्य हातबल झाला की मनुष्य काय होतो? अर्ज का मागं घेतो? मॅनेज झाला की अर्ज बाद का होतो? अर्ज मनुष्य मागं का होतो? कोणीतरी समजूत घातली, बा ओ तुम्ही असं नका करू, तुमच्यानं काही परिणाम होणार नाही, यानं तुमचाही वाटोळ होईल, माझंही वाटोळ होईल, तुम्ही काय करायचं, अर्ज मागं घ्या. मग अर्ज मागं झाला म्हणजे काहीतरी त्याला काय केली? विनंती केली. आता तुकोबराय पहिलेच भक्त शिरोमणी आहे, वैराग्याचे महामेरू आहे. रात्रंदिवस तुकोबराय देवाचं चिंतन करतात. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. तुकोबरायचा जीवनाचा विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. आणि ते जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायासारख्या भक्ताला शरण जाता येते. याचं कारण काय आहे? तुकोबराय शरण जाण्याचं कारणच एवढं आहे की हनुमंतराय भक्ती क्षेत्रामध्ये उंच स्थानी आहे. आणि त्या हनुमंतरायाला तुकोबराय भक्तीचा मार्ग विचारतात. महाराज सांगतात, काय भक्तीच्या त्या